विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। दरेकर, स्वागत तुमचं TV9 मध्ये। सध्या गुप्त भेटी सुरू झालेल्या आहेत। सरकारसाठी 20 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे। ऑपरेशन कमळ तर सुरू नाहीये। नाही, एक लक्षात ठेवा, गुप्त भेटींच्या बातम्या गेल्या 2-3 दिवस आपण पाहतोय किंवा त्याच्या अगोदर सुद्धा, आणि गुप्त भेटीमध्ये एक पात्र कायम आहे किंवा एक नेतृत्व म्हणता येईल पात्रपेक्षा, आणि ते आहेत आपले संजय राऊत। आता मुळात संजय राऊत साहेब आणि आशिष शेलार साहेब यांनी या ठिकाणी भेटीचं खंडन केलेलं आहे। त्याच्यामुळे ज्यांची भेट झाली ते भेट झाली असं सांगत नसतील तर त्याच्यावर आणखी मी त्या भेटीच्या तर्कवितर्कावर बोलणं हे फारसं उचित किंवा संयुक्तिक होईल असं मला वाटत नाही। आता भेटीच्या पडद्यामागे काय झालं हेही काय त्या ठिकाणी आमचं काय असं ठरवून आशिष शेलार गेलेत किंवा आमची बैठक झाली असं काय माझ्याही निदर्शनास नाही, आणि कॅज्युअली भेट समजा त्यांनी खंडन केलं असेल आणि झाली असेल असं TV9 कडे त्या ठिकाणी रिपोर्ट असेल तर त्या ठिकाणी दोन राजकीय पक्षांचे नेते या ठिकाणी भेटू शकतात। नाही, बरोबर आहे ना, दृश्य आहेत, आपली दृश्य बघूनच मी त्या ठिकाणी बोलतोय। परंतु केवळ आता 2 दिवसावर अधिवेशन आलंय, किंबहुना सत्ताच्या उलटा पालट याच्यासाठीच भेट झाली असावी असं काय अनुमान काढायचं कारण आहे असं मला अजिबात त्या ठिकाणी वाटत नाही। तथापि आपण बघाल की या विषयाचं स्पष्ट दुजोरा किंवा माहिती संजय राऊत साहेबच देऊ शकतील, कारण पवार साहेबांपासून उद्धवजींपासून ते अगदी आशिष शेलारांपर्यंत तेच भेटी त्या ठिकाणी घेत आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनात काय, त्यांचं काय नियोजन या गुप्त भेटीमध्ये असेल तर ते त्या ठिकाणी त्यांच्या मार्फत गुप्त भेट किंवा सदिच्छा भेट असं सगळं सुरू आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये। पुढचे 20 दिवस महाविकास आघाडी सरकारसाठी महत्त्वाचे। हॅलो, जी दरेकर, आवाज येतोय तुमचा, बोला। प्रश्न, हा प्रश्न काय मी ऐकलं नाही, आवाज नाही। दरेकर, तुम्ही इतकं गोल गोल का बोलताय, थेटपणे का बोलत नाही? म्हणजे कुठे तरी गूढ भेटी, सदिच्छा भेट, मी तुम्हाला थेट विचारलं होतं की अशा प्रकारची। माझा स्वभाव हा कधीच गोल गोल बोलण्याचा अजिबात नाहीये, हे आपल्याला माहित आहे। कुठल्याही विषयावर माझं वक्तव्य अत्यंत ठाम आणि स्पष्ट असतं। अशा प्रकारची भेट झाली नाही असं त्यांनी सांगितलंय, आपण TV मध्ये ती भेट दाखवताय, ही राजकीय भेट आहे मला असं अजिबात वाटत नाही, माझ्या माहितीत नाही। तथापि त्या ठिकाणी निवडणूक आपले अधिवेशन तोंडावर आहे, मग अधिवेशना संदर्भात आहे, सत्तेच्या संदर्भात आहे। आता मी तिथे नाही, मला माहित नाही, त्याच्यामुळे मी TV9 पाहत असाल तर तुम्हाला ती दृश्य दिसतील की एका गाडीमध्ये संजय राऊत जात आहेत, दुसरी गाडी मागे येते, आशिष शेलार त्यामध्ये आहेत, मेकर चेंबर मध्ये ही भेट झाली, जवळपास 1 तास त्या दोघांमध्ये चर्चा झाली। TV9च्या कॅमेऱ्यामध्ये हे सगळं कैद झालंय। नाही, आपण बघाल की 2 दिवसापूर्वी सन्माननीय संजय राऊत साहेब यांची मातोश्रीमध्ये त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांची भेट झाली, त्यानंतर लगेच पुन्हा वर्षावर भेट झाली, पुन्हा वर्षावर भेट झाली, नंतर पवार साहेबांची भेट झाली, पुन्हा पवार साहेब उद्धव साहेबांची भेट झाली, आणि त्याच्यामुळे गुप्त भेटींचा जो सिलसिला त्या ठिकाणी सुरू आहे तो त्या ठिकाणी संजय राऊतांच्या भोवती केंद्रित त्या ठिकाणी होतोय। मग आता या भेटी सिरियस आहेत, या भेटीमागे काही राजकीय गुपितं आहेत का या ठिकाणी? आता मला तर पक्ष पातळीवर त्या ठिकाणी अशा प्रकारचं काही आहे असं या ठिकाणी आज तरी मी सांगू शकत नाही, मला माहिती नाही। आता संजय राऊत साहेबच या पहिल्या झालेल्या भेटीच्या अनुषंगाने भेट आहे की येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या दृष्टीनं भेट आहे की राजकीय काही गणित जमवायचे आहेत, त्यासाठी दुवा म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये आशिष शेलारांना काय सांगायचंय की आशिष शेलारांना त्यांना काय सांगायचंय? मला वाटते दोनच नेते त्या ठिकाणी स्पष्टपणे यावर भूमिका घेऊ शकतील।
कारण जी, जी. आता या नक्कीच. क्षणाला दरेकर, आता या सध्या विषयाचं मला राजकीय अजिबात विश्लेषक माहित काय नाही. म्हणतायत, त्यांचं या सगळ्या दृश्यांवर काय मत आहे ते आपण जाणून घेणार आहोत. राजकीय विश्लेषक संजय आवटे सर आपल्या सोबत आहेत. आवटे सर, स्वागत तुमचं. तुम्ही TV9 वर ही दृश्य पाहिली असतील. भलेही नेते डिनाई करतायत की आम्ही अशा प्रकारे काही भेटच झाली नाही, मात्र गुप्त भेटी होत आहेत. तुम्ही दृश्यही पाहताय, कशासाठी? निखिल, मला असं दिसतं की प्रवीण दरेकर आता जे काही विधानं करतायत ते फार गोलमाल विधान आहेत. ही दोन कारण आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मुळात प्रवीण दरेकरांना माहितच नाही की काय घडतं आहे ते, आणि समजा काही माहिती असेल तरी त्याचं ते काही बोलू शकत नाही. मुळामध्ये असते की विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भेटण्याचं काही कारणच नाहीये. असे शेलार हे आहेत अधिवेशनामध्ये, विधिमंडळामध्ये, पण मुळामध्ये संजय राऊतांचा विधिमंडळाशी काही संबंधच नाही. त्यामुळे आशिष शेलार आणि संजय राऊत यांची भेट अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, अधिवेशनाच्या निमित्तानं होते आहे असं म्हणण्याचं काही कारणच नाही. मला असं दिसतंय की आपण जे सातत्याने बोलतो आहोत की येत्या काही दिवसांमध्ये काही महत्वाच्या घडामोडी घडतायत आणि गेल्या काही दिवसांमध्ये पण काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने काही भेटी होत आहेत. आणि संजय राऊत हे त्या अनुषंगाने महत्वाचा दुवा आहे. पण संजय राऊत हे एकीकडे शरद पवारांना पण भेटतायत, त्यातल्या आशिष शेलारांना पण भेटतायत, भाजपच्या लोकांना भेटतायत, राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटतायत. हे सगळं जे काही सुरू आहे त्याच्यामध्ये हे नक्कीच आहे, मी जे मागे म्हटलं होतं की भारतीय जनता पक्षाला महाविकास आघाडीचं सरकार जे आहे ते बरखास्त करायचं आहे, ते सरकार पाडायचं आहे आणि नवं सरकार आपलं स्थापन करायचं आहे. आणि त्याच वेळी ते असं होऊ नये यासाठी भाजपचा प्रयत्न, भाजपचं कारस्थान महाविकास अनुषंगानं भाजपचं कारस्थान जे आहे ते उजळून लावण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतले घटक पक्ष करतायत. हे दोन्ही गोष्टी एकाच वेळी सुरू आहेत. तर याच्यामध्ये कोणीच, म्हणजे मागे म्हटलं होतं, कोणी स्वेच्छेनं भाजपसोबत जाईल असं अजिबातच नाही. आणि संख्याबळ असं आहे की भाजपसोबत पूर्ण पक्ष घेण्याचं काही घडणार नाही, काही आमदारांनी जाऊन उपयोग होणार नाही. कुठलाही पक्ष, जो कुठला पक्ष जाईल तो स्वेच्छेनं अजिबातच जाणार नाही, तो सक्तीनं जाईल किंवा एका अर्थानं ब्लॅकमेलिंग झालं तरच जाऊ शकतो. अशा वेळी त्या सगळ्या कारस्थानाला बळी पडायचं की त्याला तोंड द्यायचं, अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. आता गंमत अशी आहे की कारस्थानाला बळी पडायचं नसेल तर एकाच वेळी तिन्ही घटक पक्षांनी पण परस्परांशी बोलणं आवश्यक आहे. दुसरीकडे आपण बळी पडले जाऊ शकतो आणि मग आपल्याला तिकडे जाऊ शकतं, आपल्याला जावं लागू शकतं असं असेल तर त्याही पक्षाशी संपर्क आवश्यक आहे. त्यामुळे एकाच वेळी भाजपशी संपर्क करायचा, त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसशी पण संपर्क करायचा, अशा प्रकारची सर, मी पुन्हा एकदा येते. हा प्रश्न घेऊन मी दरेकरांकडे जाते. दरेकर, इथे जे संजय आवटे म्हणाले की ब्लॅकमेलिंग केलं जाईल किंवा तसं केलं तरच एखादा पक्ष बरोबर येईल, काय मत तुमचं यावर? मला आश्चर्य वाटतं. कारस्थान, ब्लॅकमेलिंग, आता त्यामुळे त्यांना जास्त माहीत असेल काय कटकारस्थान रचली जात आहेत ती. अशा प्रकारचं कुठलंही ब्लॅकमेलिंग, कुठलंही कटकारस्थान भारतीय जनता पार्टी सुरू नाही, मी अत्यंत ठामपणे या ठिकाणी सांगतो. आणि असं कोणाला ब्लॅकमेल करून, कारस्थान करून सरकार येत नसतात आणि सरकार ती आली तरी त्या ठिकाणी टिकत नसतात. कारण असं जबरदस्तीने मारून मुटकून कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी होत नसते. आणि हे तर एक राज्याचं, महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचं सरकार त्या ठिकाणी बनवायचं आहे आणि त्याच्यामुळे ब्लॅकमेल करतोय, तू माझ्याकडे येतो की नाही, तर असं करू, असं कधीच होत नसतं. सरकार जेव्हा येत असतं त्यावेळेला त्या ठिकाणी निश्चितपणे चर्चा होईल, वेगवेगळे विषय असू शकतात, काही कारणं काढू शकतात. परंतु आता ज्या काही गोष्टी सुरू आहेत त्या काही सत्तेच्या साठी ब्लॅकमेलिंग म्हणून आहेत का, की ज्या गोष्टींशी काही तथ्य नाही. आता ईडीचं सुरू आहे, ईडीचं काय ऑल ऑफ सडन झालं का सुरू, ती तक्रार झाली, त्याची चौकशी झाली. आज जे काय सुरू आहे त्याचा आणि सत्तेचा मला वाटतं की सरकार बनवण्याचा दुरान्वेही काडीचाही त्या ठिकाणी संबंध नाही. अशा प्रकारचं कुठलंही कटकारस्थान नाही, ठेवायचं काही कारण नाही. आणि ब्लॅकमेलिंग भारतीय जनता पार्टी करत नाही, भारतीय जनताला आवश्यकता नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही विरोधी पक्षाची भूमिका निभावायला त्या ठिकाणी तयार आहे. आम्ही कुठेही सरकारच्या पाडापाडीत या कारस्थानामध्ये आम्हाला रस नाही. जी नक्कीच दरेकर, मात्र हा ब्लॅकमेलिंगचा मुद्दा नेमका येतो कुठून, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भामध्ये एक वक्तव्य केलं होतं. दादांनी काय म्हटलंय ते आपण पाहूयात. हे अतिशय चांगले मित्र आहेत, ते गुप्तपणे नाही ओपनली भेटतात आणि त्याच्यामध्ये काही राजकीय विषय नाही आहे. महाराष्ट्रातलं हे कल्चर आहे की राजकारणा व्यतिरिक्त दोस्ती असतात आणि त्या दोस्तीमुळे लोक भेटत असतात. त्याला आता हिवाळी अधिवेशन, खरं तर पावसाळी अधिवेशन जे आहे ते सुरू होतं, त्या पार्श्वभूमीवर ते अशा भेट होणं, त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये तर्कवितर्क लढवले जातात. काही शक्यता आहे का शिवसेना आणि भाजप? नाही, कुठली काही शक्यता नाही. आम्ही एक अतिशय प्रमुख विरोधी पक्ष, प्रखर विरोधी पक्ष
दंडशक्ती निर्माण करणारा विरोधी पक्ष म्हणून काम करत राहणार आहोत. अशी कुठलीही शक्यता नाही. नेमकं ही भेट कशा कोणत्या कारणामुळे झाली असं म्हटलं ते खूप चांगले मित्र आहेत, खूपच चांगले मित्र आहेत. म्हणजे अशी मैत्री राजकारणामध्ये असायला पाहिजे. पण ते मग आत्ता तुम्हाला आज लक्षात आलं असेल, पण ते असे 2-4 दिवसांनी भेटतात एकमेकाला. हाय हॅलो कॉफी. मुंबईमध्ये तशी वेगवेगळ्या कॉर्नरला कॉफी पिण्याची पद्धत आहे. जर कदाचित त्या संदर्भामध्ये चर्चा झाली असेल तर शिवसेनेवर हात पुढे केला तर आता भाजप तयार आहे. नाही काही विषयच नाही ना, विषय नाही. आम्ही आमचं काम करतो, ते त्यांचं काम करतो. ते त्यांच्या घरी सुखी आहेत, आम्ही आमच्या घरी सुखी आहोत. तर काही विषयच नाही. ओके. चंद्रकांत दादांनी मात्र या गुप्त भेटीचं वृत्त नाकारलं नाही किंवा हो असंही म्हटलेलं नाहीये. अशा प्रकारच्या भेटीगाठी होत असतात असं गोलमाल उत्तर त्यांनी दिलं. थेट आपण जाऊयात दिनेशकडे. दिनेश, भाजप नेत्यांची अशी गोल गोल उत्तर या सगळ्या संदर्भात येत आहेत, काय लपवलं जाते? बघा, भाजप नेते गोल गोल जरी उत्तर देत असले तरी TV9 मराठीनं संजय राऊत आणि आशिष शेलार या दोन्ही नेत्यांशी संपर्क साधला. त्यांना सांगितलंही की अशी तुमची भेट झाली आहे का. या दोघांनीही भेटीचं खंडन केलेलं आहे. पण TV9 मराठीकडे दृश्य आहेत या गुप्त भेटीची. नरिमन पॉइंट मधील मेकर चेंबर्समध्ये दुपारी ही भेट झालेली आहे. सुमारे 1 तास या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे. आशिष शेलार, संजय राऊत हे राजकारणाव्यतिरिक्त एकमेकांचे मित्र आहेत. अनेकदा कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र आपल्याला पाहायला मिळतात. पण सध्या महाराष्ट्रात राजकारण जे सुरू आहे, पडद्यामागे ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यामुळे या भेटीला महत्व प्राप्त होतं आणि नरिमन पॉइंट परिसरात ही भेट होते. त्यात सुमारे तासभर चर्चा होते. कदाचित पुढच्या काळात हे नेते हा दावा करू शकतील की ही खासगी भेट होती, आमचे काही पर्सनल विषय होते, त्या संदर्भात चर्चा होती. राजकारणात कोणी कोणाला भेटू शकत नाही का, वैयक्तिक मैत्री असू शकत नाही का, असे मुद्दे या नेत्यांकडून उपस्थित केले जाऊ शकतात. पण महाराष्ट्रात सध्या जी राजकीय परिस्थिती आहे, कॅमेऱ्यावर अनेक नेते महाविकास आघाडीचे हे दावा करतायत की सरकार 5 वर्ष स्थिर राहणार आहेत, मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच राहणार आहेत, असा आत्मविश्वास व्यक्त करत असले तरी अलीकडच्या काळात विशेषतः 2 महिन्यात ज्या भेटीगाठी झालेल्या आहेत, त्यामुळे हे सरकार स्थिर आहे का, असा एक तर्क किंवा असं एक सूत्र राजकीय वर्तुळात व्यक्त केलं जात आहे. अमित शहा आणि शरद पवारांची गोपनीय भेट, उद्धव ठाकरे मोदींची व्यक्तिगत भेट आणि त्यानंतर घडत असलेल्या या घडामोडी. नक्कीच. आशिष शेलार यांनी या भेटी संदर्भात जेव्हा आशिष शेलारांना विचारलं त्यावेळेला आशिष शेलारांनी नेमकं काय म्हटलं ते सुद्धा आपण ऐकूया. देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीतल्या भेटीची देखील चर्चा झाली. मुंबईत देखील काही नेते शिवसेनेच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. याबद्दल काय नेमकी भाजप? मला वाटतं काही विशेष स्पेसिफिक गोष्ट असेल तर कोणी नेता कोणाला भेटू शकतो. पण तुम्ही ज्या पद्धतीने हा प्रश्न विचारता अशी माझी कोणाशी कधीच भेट झालेली नाही. पण एक माहिती TV9ची आत्ता जी कळते आहे की आज आशिष शेलार आणि संजय राऊत यांची एक भेट झाली आहे. येत्या काळातल्या काही हालचालींचा याचा एक काही वेग म्हणावा का? झाली तर लपवायचं काही कारणच नाही. नाही, गूढ वाढवला जात आहे. 2 दृश्य आपण इथे पाहतो. TV9च्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या या 2 गाड्या, एक संजय राऊतांची गाडी आणि एक आशिष शेलारांची गाडी. मेकर चेंबरमध्ये दोघांची भेट झाली. दोघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाल्याची ही माहिती मिळते. दोन्हीकडच्या नेत्यांनी अद्यापपर्यंत हे मान्य केलं नाही की ही भेट झाली. मात्र ही गुप्त भेट होती. कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या या 2 गाड्या आहेत. या दोन्ही गाड्यांमध्ये एकात संजय राऊत आहेत, दुसऱ्या गाडीमध्ये आशिष शेलार आहेत. एकाच ठिकाणाहून बाहेर पडलेल्या, मागोमाग बाहेर पडलेल्या या 2 गाड्या TV9च्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या आहेत. आणि त्यामुळे या राजकीय गूढ